करत नसेल याचा म्हणजे आम्हाला पण असं जाणून घ्यायचंय कारण की एवढं सगळं चांगलं असताना एवढ्या सगळ्या चांगल्या टीचर्स असताना सुद्धा मुलं का बरं येते नाही क्लासमध्ये असं आम्हाला पण खूप असं की प्रश्न पडतो. ठीक आहे, तर आपण आता पुढचं घेऊया. ठीक आहे, 5.4 ना. येस मॅम. जर असतील ज्यांना खरंच असं बाबा म्हणजे शिकायचं आहे पण त्यांना काही माध्यम नाही किंवा असं त्यांना काहीतरी गायडन्स पाहिजे, त्यांना क्लासेस परवडत नाही किंवा त्यांना असं गायडन्स हवंय, तर बघा मुलं असतील अशी अशी मुलं असतात ज्यांना गरज आहे पण ह्या संस्था त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पण तुमच्या मार्फत पोहोचले तर त्यांना पण फायदा होईल ना त्याचा. येस मॅम. हो टीचर, माझ्या बहिणीनं आता क्लास म्हणजे 8वीला ती आली ना, तुम्ही क्लास चालू केली ना तर सर जेव्हा त्यांना शिकवताना ते पहिलेचे पहिले उत्तर देऊन देतात. सर्व विचारतात की तुम्ही एवढ्या लवकर उत्तर कसं काय देऊन देतात. अच्छा अच्छा, हो का. 5.3 झालंय आपला. येस मॅम झालं. हो टीचर झालाय. इथे आता आपल्याला ट्रेपेझियम आहे. ट्रेपेझियम म्हणजे समलंब चौकोन. मला ते 5.3 बाकी होता का थोडा, मला असं वाटतंय एकच झालं होतं का गणित. ठीक आहे, ट्रेपेझियम म्हणजे काय, समलंब चौकोन आहे. समलंब चौकोन हा त्या 4 चौकोनांमध्ये येत नाही. 4 चौकोन वेगळे आहेत. ते 4 चौकोन जे आपण शिकलो म्हणजे आपण पॅरलेलोग्राम शिकलो, त्यानंतर आपण रेक्टँगल शिकलो, आपण रोम्बस शिकलो आणि स्क्वेअर. तर या चारही अपोजिट साइडच्या दोन्ही पेअर पॅरलल असतात. दोन्ही जोड्या ज्या आहेत चारीच्या समोरासमोरील बाजूंच्या दोनही जोड्या समांतर असतात. दोन्ही पेअर पॅरलल असतात. त्यामुळे त्याच चार जे ते चौकोन आहेत त्यांचा गट वेगळा आहे आणि हा ट्रेपेझियम वेगळ्या गटात येतो. कारण हा ट्रेपेझियम असा आहे, समलंब चौकोन असा आहे ज्याच्यामध्ये बघा ते एका गटात येतात पण त्यांच्यात पण त्यांच्या प्रॉपर्टीज पण थोड्याफार वेगळ्या आहेत, म्हणून तर त्यांची नावं वेगवेगळी आहेत ना, बरोबर ना. आता तुम्हाला एका वर्गात बसवलं म्हणून तुम्ही सगळे सारखे असतात का? नो. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. तसे ते चारही चौकोन एका गटात आहेत आणि हा ट्रेपेझियम वेगळ्या गटात आहे आणि पतंग काईट आणखी वेगळ्या गटात. तर ट्रेपेझियम कसा असतो, ट्रेपेझियम मध्ये समलंब चौकोनामध्ये समोरासमोरील बाजूंची सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते. बाकीच्या त्या चौकोनांमध्ये दोनही जोड्या समांतर असतात. इथे सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते, पॅरलल असते आणि म्हणून त्याला आपण वेगळ्या गटात बसवतो. त्याला आपण समलंब चौकोन असं म्हणतो. बाकीचे ते 4 चौकोन त्याच्यात दोनही जोड्या समोरासमोरील बाजूंच्या, बघा तुम्ही कुठलाही चौकोन घेतला तर समोरासमोरील बाजूंच्या दोनही जोड्या एकमेकींना कधीच छेदणार नाही. बघा अशा तुम्ही नेलात, हा समांतरभुज चौकोन घ्या किंवा आयत घ्या. आयतामध्ये पण समोरासमोरील बाजू एकमेकींना कधीच छेदणार नाही, तुम्ही कितीही वाढवा पुढे. समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, आयत, चौरस. समलंब चौकोन असा आहे ज्याच्यामध्ये सम्मुख बाजूंची एकच जोडी, बघा ही जोडीच फक्त समान वाढवली तर छेदणार नाही, पण ही जी दुसरी समोरासमोरील बाजूची जोडी आहे एडी आणि बीसी ती पुढे जाऊन छेदेल बघा एकमेकींना, तिथे छेदणार आहे कारण ती अशी एक क्रॉस, त्यामुळे ते जाऊन छेदणार आहे. त्यामुळे सम्मुख बाजूंची एकच जोडी, ज्या चौकोनामध्ये सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते, पॅरलल असते, त्याला आपण त्या क्वाड्रिलॅटरलला, त्या चौकोनाला आपण काय म्हणतो, समलंब चौकोन. समलंब चौकोन. ठीक आहे. येस मॅम. येस मॅम. Opposite sides of a quadrilateral is parallel, then the quadrilateral is called a trapezium. आता या दोन रेषा ही आणि ही समांतर आहे, बरोबर आहे.
तर Yes, याच्यामध्ये याच्यामध्ये एक गोष्ट असे की या दोन रेषा समांतर असल्यामुळे आता समजा आपण ही समजा ट्रान्सव्हर्सल घेतली म्हणजे छेदिका घेतली तर हे दोन आंतरकोन होतात ए आणि डी, बी आणि सी. तर ए आणि डी जे आहे ते ए आणि डी सप्लिमेंटरी असणार म्हणजे पूरक असणार. बघा आपल्या ज्या त्या चौकोनांमध्ये आणि ह्या चौकोनामध्ये फरक काय आहे माहितीये का? आता समजा आपला समांतरभुज चौकोन घेतला आणि हा आहे ट्रेपेझियम. तर याच्यामध्ये ही आणि ही पण समांतर आहे आणि दोन्ही जोड्या समांतर आहेत त्याच्यामध्ये. म्हणून होतं काय माहिती का? ऍडजेसेंट जे अँगल आहेत लगतचे जे कोन आहेत त्याच्या सगळ्या जोड्या पूरक असतात. म्हणजे ए डी पण पूरक आहेत म्हणजे ए आणि डी ची बेरीज पण 180 असणार. किंवा ए आणि बी जरी घेतलं तरी ए आणि बी पण पूरक असतात कारण ते आंतरकोन आहेत. आंतरकोन म्हणजे काय? आता ह्या दोन रेषा आहेत समजा एडी आणि बीसी, तर ह्यांची ट्रान्सव्हर्सल आहे छेदिक आहे तर हे आतले कोण जे आहेत इथले म्हणजे ए आणि बी हे पण पूरक असणार. त्यानंतर या दोन पण समांतर आहेत बीसी आणि ए बी पण समांतर आहेत आणि ही एडी छेदिका घेतली तर हे आंतरकोन येतात इथले डी आणि ए, त्यामुळे हे पण पूरक असणार. आंतरकोन पूरक असतात. समांतर रेषांनी तयार केलेले जे इंटेरियर अँगल्स आहेत आंतरकोन आहेत ते पूरक असतात. त्यामुळे ए डी ही पण लगतची जोडी पूरक असणार किंवा ए बी ही पण जोडी पूरक असणार किंवा बी सी ही पण जोडी पूरक असणार. डी आणि सी या लगतच्या सगळ्या जोड्या पूरक असतात. लगतच्या कोणांची कोणतीही जोडी घ्यायच्यामध्ये ती पूरक असते आणि अपोजिट अँगलची एकरूप असते. अपोजिट अँगल एकरूप असतात आणि लगतच्या जेवढ्या पण जोड्या बनतील डी ए ही जोडी ए आणि बी सगळ्या जोड्या पूरक आहेत. समांतरभुज चौकोनात प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? समांतरभुज चौकोनामध्ये फक्त हीच जी रेषांची जोडी आहे ही समांतर आहे म्हणजे ही जर छेदिका घेतली पी एस तर ही छेदिका असल्यामुळे हा एस कोन एस आणि कोन पी हे दोन आंतरकोन होतील आणि हे दोन आंतरकोन झाल्यामुळे ते पूरक असणार पी आणि एस. पण हे पी आणि क्यू नाही पूरक होणार. पी आणि क्यू का नाही पूरक होणार? कारण या रेषा समांतरच नाहीये ना. एस पी आणि आर क्यू समांतरच नाहीये. इथे फक्त दोनच लगतच्या जोड्या पूरक होऊ शकतात. एक पी आणि एस ची आणि दुसरी कोणती होईल? हा कोन आर आणि कोन क्यू या दोनच जोड्या. तुम्ही म्हणाल की पी आणि क्यू पण पूरक आहे तर ते पॉसिबल नाही कारण ह्या रेषा समांतर नाहीयेत. आंतरकोन पूरक कधी असतात? जेव्हा रेषा समांतर असतील. पण एस पी आणि आर क्यू या पॅरललच नाहीयेत. त्यामुळे हे जे आंतरकोन बनतील पी आणि क्यू हे पूरक नसणार आहेत. ते आंतरकोन आहेत पण ते पूरक नाही येणार कारण रेषा समांतरच नाहीयेत ना. आंतरकोन पूरक कधी असतात? जेव्हा लाईन्स काय असतात? रेषा जेव्हा समांतर असतात. कॉंग्रुएंट नाही. बघा दोन रेषा आहेत अशा, ह्या समांतर असतील ना तरच त्यांनी बनवलेले जे आंतरकोन आहेत. हा बघा इथला आंतरकोन कुठले कुठले आहेत इथे? CD आणि EF नाही, CD नाही. सी बरोबर सी चा आंतरकोन ई आहे. सी आणि ई ची जोडी आहे आंतरकोनांची. हा आणि डी आणि एफ ची जोडी आहे आंतरकोनाची. मग हे दोन्ही पूरक कधी? सी आणि ई पूरक कधी? सप्लिमेंटरी कधी? पूरक म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश कधी? जेव्हा एल रेषा आणि एम रेषा एकमेकींना काय असतील? पॅरलल
पॅरलल असतील, लाईन्स पॅरलल जर असतील ना तरच हे आंतरकोनांची बेरीज 180 अंश असते. कोन सी प्लस कोन ई इज इक्वल टू 180 आणि कोन डी प्लस अँगल डी प्लस अँगल एफ इज इक्वल टू 180 डिग्री. हे कधी असतं? नेहमी नसतं हे. इंटेरियर अँगल्स काय नेहमी तुम्ही बोलाल की अशा तुमच्या लाईन्स आहेत. समजा एक लाईन अशी आहे, एक लाईन अशी आहे, ही एल आणि एम आहे आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे. तर इथे सी आणि एफ, डी आणि ई हे आंतरकोनच आहेत. आंतरकोनांच्या जोड्या आहेत पण त्या पूरक नसणार. आंतरकोन आहे, आंतरकोन तर तयार होतातच पण ते पूरक नसणार. का? आंतरकोन इथे पूरक का नाही? कारण कारण रेषा एक समांतर आहे, समांतर नाहीये त्याच्यामुळे. नाहीयेत. हा, मग हे कधी होतं माहित आहे? आंतरकोन पूरक कधी असतात? हे इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी कधी असतात? त्यानंतर करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोन एकरूप कधी असतात? संगत कोन म्हणजे बी एफ, सी एच, ए आणि ई ची जोडी, डी आणि जी ची जोडी, हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट कधी असतात? जोड्या तर बनतात, जोड्या तर कोणत्याही एका छेदिकेने छेदलं की सगळ्या या जोड्या बनणार. करस्पॉन्डिंग अँगलच्या बनणार, इंटेरियर अँगलच्या बनणार, अल्टरनेट अँगलच्या बनणार. पण त्या एकरूप करस्पॉन्डिंग अँगल एकरूप कधी असणार? रेषा समांतर असतील तर. अल्टरनेट अँगल व्युत्क्रम कोन एकरूप कधी असणार? रेषा समांतर असतील तर. आंतरकोन पूरक कधी असणार? रेषा समांतर असल्यावर. संगत कोन एकरूप, आंतरकोन पूरक आणि व्युत्क्रम कोन पण एकरूप असतात. पण कधी? रेषा समांतर असतील तर. तेव्हा. कळलं? यस मॅम. पण आता समलंब चौकोनामध्ये एकच जोडी समांतर असल्यामुळे आंतरकोनांच्या सगळ्या जोड्या पूरक असणं पॉसिबलच नाही. कारण तुमचे दोन्ही जोड्या समांतर रेषांच्या पॅरलल नाहीच आहेत ना. ही आणि हीच पॅरलल आहे. फक्त ही आणि ही असं समजा पॅरलल आहे आणि ही छेदिक आहे आणि हा आंतरकोन आणि हा आंतरकोन हे दोनच पूरक असतील. किंवा ही छेदिका पकडली तर हा आणि हा हे अशा दोनच जोड्या. तुम्ही बोलाल आता समजा हा ए आहे, हा बी, सी आणि डी. तर ए आणि बीच पूरक असतील आणि डी आणि सी पूरक असतील. यांचीच बेरीज 180 अंश असते. तुम्ही बोलाल बी आणि सी पण पूरक आहे तर ते नाहीये तसं. तुम्ही बोलाल बी आणि सी ची पण बेरीज 180 अंश तर ते पॉसिबल नाही. कारण इथे ती जोडी समांतरच नाहीये. समांतरच नाही तर आंतरकोन पूरक नसणार. पण जे समांतरभुज चौकोन आहे, आयत आहे, समभुज चौकोन आहे त्याच्यामध्ये कुठल्याही तुम्ही लगतचे कोनांच्या जोड्या घ्या, सगळ्या पूरक असतात. फरक कळतोय का दोन चौकोनांमध्ये? यस मॅम. हो टीचर. यस मॅम. बर, मग इथे बी ए आणि डी ही जोडी, ए आणि डी ची ऍडजसेंट अँगलची पेअर आणि बी आणि सी ची ऍडजसेंट अँगलची पेअर याच फक्त सप्लिमेंटरी असतात. कारण पॅरलल लाईनची प्रॉपर्टी आपण इथे वापरतो, आपण वापरतो. आता दुसरं आहे आयसोसेल्स ट्रेपेझियम. म्हणजे काय? म्हणजे समद्विभुज समलंब चौकोन. असंच आहे का मराठीमध्ये? आता हा असा समलंब चौकोन ट्रेपेझियम आहे, तो समलंब चौकोन. पण त्याच्यात समलंब चौकोन आहे पण त्याच्यामध्ये ज्या असमांतर बाजू आहेत म्हणजे ज्या समांतर नाहीयेत, एकमेकांना छेदणाऱ्या आहेत, त्या एकरूप असतात. म्हणजे आता बघा इथे ह्या पॅरलल आहेत, पी क्यू आणि एस आर या पॅरलल आहेत आणि नॉन पॅरलल साइड आहेत पी एस आणि क्यू आर, या एकमेकींना समांतर नाहीयेत पण त्या एकरूप असतात. मग असा जर तुम्हाला समलंब चौकोन मिळाला
तर आपण त्याला आयसोसेल्स ट्रेपेझियम म्हणजेच समद्विभुज समलंब चौकोन असं आपण म्हणतो. समद्विभुज म्हणजे दोन भुजा सारख्या असलेल्या, पण कुठल्या दोन भुजा? ज्या असमांतर बाजू आहेत त्या एकरूप असतात, तर त्याला आपण आयसोसेल्स ट्रेपेझियम असं म्हणतो. बरोबर आहे? कळलं आयसोसेल्स ट्रेपेझियम? येस मॅम. आता मीडियन काय असते? ट्रेपेझियमची मीडियन काय असते? तर ट्रेपेझियमची मीडियन म्हणजे नॉन पॅरलल साइड ज्या असतात त्यांचे मिड पॉइंट बी जॉईन केले, एखादा ट्रेपेझियम आहे, आपण बघतोय मीडियन ऑफ ट्रेपेझियम. जशी ट्रायंगलची मीडियन असते की नाही, ट्रायंगल मध्ये मीडियन असते की नाही. ट्रायंगल मध्ये मीडियन म्हणजे काय? आता एबीसी आहे ट्रायंगल, एबीसी ट्रायंगल आहे, तर एबीसी ट्रायंगल मध्ये बीसी चा मिड पॉइंट ए ला जोडला, हा मिड पॉइंट आहे डी बीसी चा, आणि तो मिड पॉइंट मध्यबिंदू बनते ती मध्यगा असते, मीडियन असते. ही त्रिकोणाची मध्यगा झाली. आता आपण समलंब चौकोनाची मध्यगा म्हणजे काय? तर एका समलंब चौकोनामध्ये ज्या नॉन पॅरलल साइड आहेत म्हणजे ज्या असमांतर बाजू आहेत त्यांचे मध्यबिंदू मी घेतले. समजा एडीचा मध्यबिंदू घेतला, असा एडीचा कोणता तरी एक मध्यबिंदू आहे पी, जो एडीचा मध्यबिंदू आहे, आणि क्यू बीसीचा मध्यबिंदू आहे, आणि या दोन मध्यबिंदूंना मी जोडलं. दोन मध्यबिंदूंना जॉईन केलं की ती जी बनते ना पी क्यू, ही काय आहे? ही मीडियन आहे, मध्यगा आहे त्या समलंब चौकोनाची. कळते का? हो येस मॅम. टीचर. आता इथे काय दिले बघा, इथे आपल्याला दिलंय इन क्वाड्रिलॅटरल आय जे के एल. एक क्वाड्रिलॅटरल आहे आय जे के एल, साइड आय जे पॅरलल टू साइड के एल, म्हणजे आय जे जी बाजू आहे ती के एल ला समांतर आहे, एकच जोडी समांतर आहे. आता इथे तुम्हाला असं नाही दिलंय की चौकोन आय जे के एल हा ट्रेपेझियम आहे, असं इथे तो समलंब चौकोन आहे असा शब्द कुठेही लिहिलेला नाहीये. बरोबर? हो टीचर. येस पण मॅम. आपल्याला कळतं, आपल्याला कशावरून कळलं की तो समलंब चौकोन आहे? म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की तो समलंब चौकोन आहे. कशावरून कळेल? सांगा की तो समलंब चौकोन आहे. टीचर त्याच्या दोन साइड ज्या आहेत तर त्यांची म्हणजे त्यांची जी म्हणजे ते त्यांचं जे माप आहे ते सेम असेल. टीचर समलंब त्याची एक चौकोन म्हणजे काय? टीचर त्याची एक जोडी समांतर असेल ती. आता देताना त्यांनी काय दिले माहितीये का? एकच जोडी ही पॅरलल दिली बघा. जर दुसरी पण जोडी पॅरलल दिली असती तर तो पॅरलेलोग्राम असता, पण आता एकच जोडी पॅरलल दिले, याचा अर्थ हा काय असला पाहिजे? ज्या चौकोनाची एकच जोडी समांतर आहे तर तो काय असला पाहिजे? समलंब चौकोन. समलंब चौकोन. एकच जोडी दिली बघा ना, या एक जोडी दिली आहे समांतरी, पॅरललचं साईन आहे, याचा अर्थ की तो समलंब चौकोन आहे. इथे मी आय जे के एल आपण काढूया चौकोन. आय जे के एल मध्ये आय जे जी आहे ती के एल ला पॅरलल आहे, म्हणजे हा समलंब चौकोन आहे.
आता आणखी काय दिले त्यांनी आपल्याला? I 108 ही अंश. आय 108 आहे. आय 108 आहे आणि काय दिलंय? कोणतं दिलंय अँगल? K 53. 53. आता इथे बघा अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट नाहीयेत कारण याच्यात ती प्रॉपर्टी नाहीये, ती आपल्या त्या 4 चौकोनात असते. वाले चौकोन नाहीयेत. मग आय 108 दिलंय आणि के तुम्हाला दिलेला आहे 53 आणि तुम्हाला शोधायला सांगितलंय फाइंड द मेजर ऑफ जे अँड एल. जे आणि एल चं मेजर काढा. कसं काढायचं? एल कसा मिळेल? बघा मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं? टीचर 180 मधून 53 वजा केल्यावर काय मिळेल? एल मिळेल की जे मिळेल? जे. जे मिळेल. कारण एल तुम्ही आता कशा पण जोड्या नाही घेऊ शकत. इथे पूरक कोणाच्या कोणत्या कोणत्या जोड्या आहेत? फक्त 2च जोड्या बनतात. कोणत्या कोणत्या? IL आणि KJ. ह्या रेषा आय आणि आय बरोबर कोणता? L. एल. अशीचा घ्यायची जोडी. ही एक 180 डिग्री सम असणार म्हणजे हे पूरक जोडी असणार आणि दुसरी K आणि J. के आणि जे. बघा तुम्ही मुलं काय करतात माहितीये का? मुलं काय करतात? एल आणि के पूरक घेतील किंवा आय आणि जे पूरक घेतील. पूरक घेतलं तर तुम्ही 180 मधून 108 वजा करून 72 इथे लिहाल तर ते चुकीचं आहे उत्तर. तुम्ही के आणि जे ची जोडी घ्या. कळलं का? कारण Yes, ma'am. कुठल्याही जोड्या पूरक नसतात समलंब चौकोनामध्ये. फक्त उभ्या ज्या आहेत आपण अशा समोरासमोर बाजूच्या समांतर आहेत त्यांच्या वरती खाली जे कोण आहेत त्याच जोड्या फक्त पूरक असतात. तुम्ही जर एल आणि के ची पूरक घ्याल कुठलीही पूरक घ्याल तर तिथे नाही चालत. इथे ते आपल्या त्या चौकोनांमध्ये कुठल्याही जोड्या पूरक घेतल्या तरी चालतात कारण तिथे दोन्ही अपोजिट साइडच्या पेअर पॅरलल असतं. मग हे तुम्हाला येईल ना? कळलं का? हो. Yes, ma'am. हो टीचर. ठीक आहे. आता पुढे आपल्याला एक क्वाड्रिलॅटरल एबीसीडी दिलाय. त्याच्यात पण तो पण असं काय ट्रेपेझियम वगैरे आपल्याला दिलेला नाहीये. आपल्याला त्यांनी सांगितलंय साइड बीसी पॅरलल टू साइड एडी म्हणजे एक जोडी समांतर दिले. याचा अर्थ तो पॅरलल तो ट्रेपेझियम आहे म्हणजे समलंब चौकोन. आणि जी एबी आणि डीसी जी नॉन पॅरलल साइड आहे ती कॉन्ग्रुएंट दिलेली आहे म्हणजे हा आयसोसेल्स ट्रॅपेझियम आहे. आता माझ्या साइड या आहेत या दोन तर इथे बरोबर तीच नावं आली पाहिजे जी मला पॅरलल दिलेली आहेत. म्हणजे बीसी आणि एडी आलं पाहिजे इथे. तुम्ही जर इथून सुरू कराल ए बी सी डी तर असं नाव लिहिलं तर ए बी आणि डीसी पॅरलल होते. पण हे चुकीचं आहे. आपल्याला काय दिलंय? काय पॅरलल दिलंय? डीसी आणि एडी AD. पॅरलल दिले. त्यामुळे हे नावं जे दिलेत मी ती बरोबर आहेत का? हे नावं No. दिले ते आपल्याला दिलेल्या माहितीनुसार आहेत का? नाही. नावं वेगळ्या पद्धतीने द्यायची. म्हणजे कशी द्यायची? आता मी इथून सुरू केले ना एबीसीडी. इथून सुरू केलं ना ए तर तसं नका करू. तुम्ही क्वाड्रिलॅटरल तसाच राहू दे. फक्त एबीसीडी इथून सुरू करण्यापेक्षा इथून सुरू करा. ए बी सी डी. आता बघा बरोबर आहे. बीसी पॅरलल टू एडी. बरोबर आहे. मगाशी पण आय जे के एल होतं तर बरोबर त्या नावानुसार पॅरलल साइड समोरासमोर आल्या पाहिजे. बरोबर आहे आता नाव? Yes, ma'am. हो टीचर. आता तुम्हाला सांगितलं की एबी आणि डीसी कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे तो ज्या नॉन पॅरलल साइड्स आहेत एबी आणि डीसी ह्या कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे हा आयसोसेल्स ट्रॅपेझियम आहे.
म्हणजे समद्विभुज समलंब चौकोन आहे. अँगल ए 72 डिग्री, अँगल ए 72 डिग्री आहे. हा अँगल ए जो आहे हा 72 डिग्री. तर तुम्हाला बाकीचे अँगल शोधायचे, बी आणि डी शोधायचे. बी तर शोधू शकता तुम्ही, कारण ए आणि बी तुमचे काय आहेत, ए आणि बी अँगल पूरक कोण आहे? पूरक आहे. पण डी कसा शोधणार? तर इथे ना एक प्रॉपर्टी आहे, कोणाची माहिती आहे का? फक्त या आयसोसेस ट्रॅपेझियमची प्रॉपर्टी आहे. म्हणजे कोणत्या चौकोनाची? समलंब, समद्विभुज समलंब. सगळ्यात समलंब चौकोनामध्ये नाही, सगळ्यात समलंब चौकोनाची ती प्रॉपर्टी नाही, फक्त समद्विभुज समलंब चौकोनाची ती प्रॉपर्टी आहे. ऐकताय ना? येस मॅम. नीट लक्ष द्या. आणि ही आपल्याला सिद्ध पण करायची आहे. कशी करायची ती आपल्याला बघायचं, कारण पुढचं जे गणित आहे परत याच प्रॉपर्टीवर डिपेंड आहे आणि त्याच्यात प्रूफ करायचं आपल्याला. तर हे प्रूफ आपल्याला करून दिलेलं आहे पुस्तकामध्ये, ते फक्त आपण बघूया ते कसं सिद्ध केलंय त्यांनी. तर प्रॉपर्टी अशी आहे की जर तो समद्विभुज समलंब चौकोन असेल तर त्याच्या पायालगतचे दोन्ही कोण एकरूप असतात. काय असतात? जे बेस अँगल आहेत ना, बेस अँगल म्हणजे काय? आता हा जर बघा, हा आता तसंच आहे की नाही, आयसोसेस ट्रॅपेझियम आहे की नाही, हा ऐकताय ना? कंटाळा आला? नो टीचर. आयसोसेस ट्रॅपेझियम. आता आयसोसेस ट्रॅपेझियमची एक प्रॉपर्टी अशी आहे, वेगळी आहे इतर ट्रॅपेझियम पेक्षा. इतर ट्रॅपेझियम मध्ये फक्त आपल्याला एवढंच माहित असतं की हे ए बी पूरक आहे, डी सी पूरक आहे. पण इथे आणखी एक्स्ट्राची एक प्रॉपर्टी येते फक्त समद्विभुज समलंब चौकोनासाठी, की हे जे पायालगतचे कोन आहेत बी आणि सी हे एकरूप असतात. काय असतात? एकरूप. एकरूप असतात. हे लक्षात ठेवायचं. आयसोसेस ट्रॅपेझियम मध्ये बेसचे जे अँगल्स आहेत दोन्ही पायाजवळचे ते कॉन्ग्रुएंट असतात. मग आता मला मिळेल ह्याचं 72 आहे. आता होतं काय माहितीये का, हे पायालगतचे दोन्ही कोण एकरूप असल्यामुळे वरचे पण एकरूप होतात. का? कारण बघा हा 72 आहे, मग हा किती येईल? बी किती येईल? 108. 108. आता हा 108 आहे बी, तर सी त्याला कॉन्ग्रुएंट आहे, बरोबर आहे? बी आणि सी कॉन्ग्रुएंट आहेत. मग सी किती येईल? 108. 108. बरोबर. आता हा 108 असल्यामुळे डी किती येईल? 72. 72. कारण हे पूरक आहेत, हे दोन पूरक आहेत. म्हणजे थोडक्यात हे बेस अँगल जर कॉन्ग्रुएंट आहे तर इनडायरेक्टली तुमचे वरचे पण दोन अँगल काय होतात? कॉन्ग्रुएंट, एकरूप होतात वरचे पण, कारण हे पूरक आहेत ना या दोन्ही जोड्या. कळलं? तर ही प्रॉपर्टी आपण प्रूफ करूया. सांगू तुम्हाला याचा प्रूफ येईल की नाही माहित नाही, फक्त ती प्रॉपर्टी लक्षात ठेवा. आपण कळलं? ती प्रॉपर्टी लक्षात ठेवायची. ठीक आहे? की तुम्हाला जर आयसोसेस ट्रॅपेझियम दिला असेल तर त्याचे जे बेस अँगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात. कळलं? लक्षात ठेवायचं. हे बघा, बेस अँगल्स ऑफ ही कोणामध्ये आहे? फक्त प्रॉपर्टी कोणासाठी आहे ही प्रॉपर्टी? फक्त समद्विभुज समलंब चौकोन. काय दिलंय? बेस अँगल्स ऑफ एन आयसोसेस ट्रॅपेझियम आर कॉन्ग्रुएंट. हेन्स इट इज प्रूव्ड दॅट. त्यांनी प्रूफ करून दाखवले. पण फक्त आपल्याला प्रूफ करायची गरज नाही किंवा आपल्याला
तुम्हाला पाहिजे असेल तर मी सांगेन, पण हे एवढं खूप तुमच्या कळेल, पण परत विसरून जाल तुम्ही. हवं असेल तर आपण एक्झामच्या टायमाला बघू ही प्रॉपर्टी कशी प्रूव्ह करायची. ठीक आहे. ओके. पण आपल्याला ही हो प्रॉपर्टी टीचर. लक्षात ठेवायची. प्रूफ लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण प्रॉपर्टी लक्षात ठेवा, गुणधर्म लक्षात ठेवा. ठीक आहे. मग त्या गुणधर्मानुसार आपलं हे दुसरं गणित आपण सोडवलं. बी आणि डी सगळेच अँगल आपल्याला मिळाले त्याचे. बरोबर ना? सगळे अँगल मिळतात त्या येस मॅम. प्रॉपर्टीनुसार. आता तिसरं गणित काय आहे बघ. हा क्वाड्रिलॅटरल एबीसीडी दिलेला आहे. बाजूला आकृती आपल्याला दिलेली आहे. बीसी जी आहे ती छोटी आहे एडी पेक्षा, लेस दॅन, म्हणजे बीसी लहान आहे एडी पेक्षा. बीसी पॅरलल आहे एडी ला, म्हणजे या दोन पॅरलल आहेत, म्हणजे हा समलंब चौकोन आहे. पण त्याच्यामध्ये आणखी काय दिलंय की ज्या असमांतर बाजू आहेत बीए आणि सीडी या एकरूप आहेत. म्हणजे हा कोणता चौकोन आहे? समलंब. समलंब तर आहेच, कारण एक जोडी समांतर आहे. आणि हे पण दिलंय ना, बीए सीडी ला एकरूप आहे, म्हणजे असमांतर बाजू एकरूप आहेत, नॉन पॅरलल साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत. मग कोणता आहे हा चौकोन? समलंब तर आहे, पण बीए आणि सीडी पण एकरूप आहे ना, तर त्याला काय म्हणायचं? बघा, जे आपण शिकलो ते नीट समजून घ्या. हा चौकोन समलंब चौकोन आहे, कारण त्याची समांतर बाजूंची एक जोडी समांतर आहे. बरोबर आहे. पण ह्याच समलंब चौकोनाच्या ज्या असमांतर बाजू आहेत, असमांतर म्हणजे नॉन पॅरलल साइड्स. आता हा एबीसीडी जो आहे त्याच्यामध्ये नॉन पॅरलल साइड्स कोणते आहेत? असमांतर बाजू कोणते आहेत? समांतर कोणते आहेत त्या सांगा आधी. समांतर बाजूची जोडी सांगा. डीसी आणि एबी. डीसी आणि एबी समांतर आहेत. बरोबर आहे. आणि असमांतर बाजूंची जोडी कोणती आहे? एडी आणि बीसी. एडी आणि बीसी. या असमांतर म्हणजे नॉन पॅरलल साइड्स, असमांतर बाजू एडी आणि बीसी ह्या जर एकरूप आहेत, या नॉन पॅरलल साइड जर एकरूप आहेत, त्या चौकोनाला, तो असा जर समलंब चौकोन आहे ज्याच्या असमांतर बाजू एकरूप आहेत, म्हणजे एडी आणि बीसी एकरूप आहे, तर त्यालाच तर आपण काय म्हणतो? समांतरभुजी चौकोन. समद्विभुज काय समलंब चौकोन. समद्विभुज समलंब चौकोन. तेच तर दिलंय ना आपल्याला त्या गणितामध्ये. आपल्याला दिलंय काय बघा, ह्याच्याकडे लक्ष नका देऊ, हे उगाच दिलंय तुम्हाला. बीसी हा एडी, बाजूला आकृती दिली, एवढं ते देण्याची गरज नाही. पण मेन गोष्टी काय दिल्यात की बीसी आणि एडी समांतर आहे. बरोबर आहे. म्हणजे ही एक जोडी समांतर आहे, म्हणजे तो समलंब आहे हे कळलं आपल्याला, कारण एकच जोडी समांतर आहे सम्मुख बाजूंची, म्हणून तो समलंब चौकोन. दुसरी गोष्ट, मला बीए एकरूपतेचे चिन्ह आहे आणि वरती समांतरचं आहे, हे समांतरचं चिन्ह आहे आणि हे एकरूपतेचे चिन्ह आहे. बीसी आणि एडी समांतर आहेत आणि ज्या असमांतर बाजू आहेत, म्हणजे ज्यांचं समांतर असण्याबद्दल काही दिलं नाहीये, म्हणजे त्या असमांतर आहेत, त्या कशा दिलेल्या आहेत? असमांतर बाजू कशा दिलेल्या आहेत? एकरूप. एकरूप दिलेल्या आहेत. म्हणजे हा चौकोन काय आहे? समद्विभुज समलंब चौकोन. समद्विभुज समलंब चौकोन. ठीक आहे. आता याच्यात मला प्रूफ काय करायचंय? हे मला प्रूफ करायचंय. आता हे काय प्रूफ करायचंय बघा. प्रूफ दॅट अँगल ए बी सी हा अँगल ए बी सी म्हणजे इथला अँगल हा
इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DCB. म्हणजे हा अँगल DC. हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत. हे प्रूफ करायचे. बरोबर आहे. येस मॅम. आता मगाशी जो थिअरम जो प्रूफ आपण बघितला आधी, तो काय सांगत होता आपल्याला? मगाशी जे सांगितलं मी तुम्हाला ते काय होतं? पायालगतचे कोण एकरूप असतात. पायालगतचे कोण एकरूप असतात. म्हणजे हे कोण एकरूप आहेत हे आपल्याला माहित आहे, कारण हा समद्विभुज समलंब चौकोन. पण आता आपल्याला त्यांनी वरचे पण एकरूप, ते तर आपण मगाशी पण बघितले की वरचे पण एकरूप आलेत. बरोबर ना? 72 आले बघा दोन्ही पण. येस मॅम. पण आपल्याला इथे आता ते सिद्ध करून दाखवायचं. आपल्याला आता माप नाही दिले कोणाचं, पण आपल्याला प्रूफ करून दाखवायचं. मग ह्याचं प्रूफ एकदम सोपं आहे, खूप इझी आहे. आपण बघूया. ठीक आहे. आपला चौकोन काय दिलाय? असा दिलेला आहे. समलंब चौकोन चांगलाच येतो. मोठा पाहिजे. नावं आपल्याला अशी दिलेत माझ्यामध्ये, ABCD अशी नावं दिलेली आहेत. आणि हे एकरूप आहे. आणि आपल्याला हे एकरूप सिद्ध करायचंय. कोण टू प्रूफ काय सिद्ध करायचंय आपल्याला? कोण ABC म्हणजे वरचे हे दोन कोण एकरूप आहेत हे सिद्ध करायचं. ABC एकरूप कोण DCB हे सिद्ध करायचं की नाही आपल्याला? वरचे दोन कोण. येस मॅम. हो टीचर. आता त्याचं प्रूफ कसं लिहूया बघा. हा एकदम सोपं आहे, 2-3 ओळींचंच आहे प्रूफ. तर प्रूफ मध्ये पहिलं तर सुरुवात करायची की हा आयसोसेल्स ट्रॅपेझियम आहे, म्हणजे समद्विभुज समलंब चौकोन आहे, म्हणून त्याचे पायालगतचे कोण एकरूप असणार. बरोबर आहे. येस मॅम. हो टीचर. म्हणजे अँगल नावं सांगा पायालगतच्या कोणांची. अँगल ए आणि अँगल 3 अक्षरी नावं सांगा, कारण आपल्याला इथे 3 अक्षरी नावं दिली. AD आणि अँगल अँगल BAD आणि सॉरी CDA. CDA किंवा ADC लिहिलं तरी चालेल. ह्याला कारण काय द्यायचं? ह्याला कारण द्यायचं बेस अँगल्स ऑफ आयसोसेल्स ट्रॅपेझियम, म्हणजे समद्विभुज समलंब चौकोनाचे पायालगतचे कोण एकरूप असतात. एकरूप आर कॉन्ग्रुएंट. आणि ह्याला विधान 1 देते मी. हे कारण देते आणि ह्याला विधान 1 देते. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट आपल्याला काय माहित आहे? दुसरी गोष्ट इथे कोण पूरक आहे हे आपल्याला माहित आहे. कोण कोण पूरक आहे, कारण हा समलंब चौकोन आहे, त्यामुळे पूरक कोणांच्या कोणत्या 2 जोड्या बनतात? पूरक कोणांच्या कोणत्या कोणत्या 2 जोड्या बनतील? AB आणि CD. प्रत्येकाची 3 अक्षरी 2 जोड्या सांगा वेगवेगळ्या, आणि मला त्यांची 3 अक्षरी नावं सांगा. अँगल C. आता हा आणि हा सांगा. हे 2 सांगा. 3 अक्षरी BAD. नावं. अँगल BAD. अँगल BAD प्लस अँगल अँगल ABC. ABC इज इक्वल टू 180 डिग्री. बरोबर आहे. येस मॅम. हे आहेत ऍडजसेंट अँगल किंवा इंटेरियर अँगल लिहिलं तरी चालेल. अंतरकोन. ठीक आहे. त्याला मी सेकंड इक्वेशन देतो. इंटेरियर अँगलचा सप्लिमेंटरी, हे सेकंड इक्वेशन. आता दुसरी जोडी कोणती आहे आंतरकोनांची ती सांगा. BCD BCD आणि CDA. BCD किंवा DCB आणि CDA. BCDचं DCB पण लिहू शकते का? चालेल. DCB Yes. चालेल का?
कारण इथे मला प्रूफ मध्ये डीसीबी आहे, बीसीडी लिहा किंवा डीसीबी, पण तो नाव सारखं दिसायला नाही तर परत कन्फ्युजन होईल, म्हणून आपण काय लिहायचं, अँगल BCD. डीसीबी लिहू. इथे काय आहे, प्रूफ मध्ये काय विचारलंय, डीसीबी. बीसीडी लिहिलं तरी चालेल, पण प्रूफ मध्ये डीसीबी आहे म्हणून. कळलं का नाही मी काय बोलली? बीसीडी ma'am. हो, डीसीबी एकच teacher. कोण आहे? बीसीडी डीसीबी एकच कोण? कोण डीसीबी प्लस कोण CDA इज इक्वल टू 180. याला मी थर्ड इक्वेशन आणि त्याला पण कारण देते इंटेरियर अँगल. Angle. आता 2 आणि 3 इक्वेशन बघा, सेकंड आणि थर्ड. सेकंड आणि थर्ड मध्ये राईट हँड साइड बघा, दोन्ही इक्वेशनची सेम आहे, 180 180, बरोबर आहे. कोणत्याही ma'am. दोन इक्वेशनची राईट साइड जर कॉन्ग्रुएंट असेल, म्हणजे राईट साइड जर इक्वल असेल, तर त्यांची लेफ्ट साइड पण इक्वल असते. हे माहित आहे का तुम्हाला? म्हणजे 2 ची राईट हँड साइड 180 आहे आणि 3 ची पण राईट हँड साइड 180 आहे. ही दोन्ही साइड, राईट हँड साइड, या दोन्ही इक्वेशनच्या राईट हँड साइड जर कॉन्ग्रुएंट आहेत, तर याचा अर्थ त्यांच्या लेफ्ट हँड साइड सुद्धा काय असतात, इक्वल असतात. Congruent. लेफ्ट हँड साइड काय आहे, ही लेफ्ट हँड साइड आहे दुसऱ्या इक्वेशनची आणि ही लेफ्ट हँड साइड आहे तिसऱ्या इक्वेशनची. मग या सुद्धा इक्वल होतात. म्हणजे मी कसं लिहिणार, दुसऱ्याची लेफ्ट हँड साइड म्हणजे अँगल BAD प्लस अँगल ABC, ही याची लेफ्ट हँड साइड आहे, ही इक्वल होणार तिसऱ्याच्या लेफ्ट हँड साइड बरोबर, म्हणजे अँगल DCB प्लस अँगल CDA. कळलं हे फ्रॉम Yes, ma'am. हो, 3 teacher. फ्रॉम 2 and 3, 2 आणि 3 वरून मी हे लिहिलं. आता इथे होतंय काय बघा, हा 1 मध्ये काय आहे बघा, 1 मध्ये आहे, मला काय मिळालंय, BAD आणि CDA कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे BADचं आणि CDAचं माप सारखं आहे, एकरूप आहे. मग आता मला समजा हा BAD आहे, हा 60 अंशाचा आहे, तर CDA पण इकडे 60 अंशाचा आहे, कारण ते एकरूप आहेत, बरोबर आहे. Yes, ma'am. हो, teacher. आता मी समजा हा अँगल इकडे आणला, CDA ला इकडे आणला, म्हणजे हा 60 इकडे आणला, तर हा 60 इकडे आल्यावर इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर काय होतो, मायनस होईल. मायनस. होणार. मग हा 60 आणि हा 60 काय होणार, मायनस होतील. जाणार. बघा कधीही तुम्हाला असे टर्म असतील, समजा मी असं दिलं तुम्हाला, म्हणजे सोपं जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर इथे बघा मध्ये इक्वलचं साईन आहे आणि हा x² इकडे पण आहे, इकडे पण आहे. आता हा सेम टर्म आहे, x². आता हा सेम टर्म आहे, पण दोन्ही साईडला आहेत, एक लेफ्ट साईडला आहे टर्म आणि एक राईट साईडला आहे, बरोबर आहे. तर याला Yes, जर मी ma'am. इकडे आणला, हो, हा जर teacher. इकडे आला तर तो -x² होणार, या बाजूला येऊन. हा जर इकडे आणला तर हा -x² होणार, आणि हा x² आणि हा आहे -x², कारण हा प्लस आहे आणि हा मायनस आहे, ते कॅन्सल होणार. कॅन्सल होतील. म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय, लेफ्ट आणि राईटला जर सेम टर्म्स असतील, सारख्या गोष्टी असतील, पण दोन्ही विरुद्ध बाजूला आहेत, एक लेफ्ट हँड साईडला आहे आणि एक राईट हँड साईडला आहे, पण ते कॉन्ग्रुएंट जर आहेत, सेम आहेत, पण दोन अपोजिट साईडला जर आहेत, तर ते एकमेकांना काय करतील, कारण ते ह्या बाजूला आले तर मायनस होणार की नाही, टीचर दोघं पण कट होईल. कॅन्सल होऊन जाते, हा teacher. कॅन्सल होणार, कारण ते अपोजिट साईडला आहेत. तुम्ही जर एका साईडला आणले त्यांना, तर एकाची साईन चेंज होणार आहे इकडे येऊन, म्हणजे दोन्हीकडे जर ते प्लस प्लस आहेत, पण तो समजा आपण लेफ्टला आणला, तो लेफ्टला आणल्यावर काय होईल, मायनस होईल. काय होणार, मायनस होणार. त्यामुळे तो आधीचा मगाशीच असं सांगितलं, हा समजा 60 आहे,
आणि हा कॉन्ग्रुएंट अँगल आहे. मग हा 60 असेल तर हा पण 60च असणार. बरोबर. येस मॅम. पण दोन्ही अपोजिट साइडला 60 आहेत. मग हा 60 किंवा हा सीडीए इकडे आणला मी तर तो मायनस होणार आणि तो या बीएडी बरोबर कॅन्सल होणार. त्यामुळे अपोजिट साइडला जर तुम्हाला सेम टर्म असतील तर ते कॅन्सल होतात. मग हे कॉन्ग्रुएंट आहेत बघा. 1 मध्ये इक्वेशन 1 मध्ये आपण प्रूव्ह केलंय की बीएडी आणि सीडीए कॉन्ग्रुएंट आहे बघा. इथे दिसतंय येस मॅम. इक्वेशन 1 मध्ये. हो टीचर. मग जर ते कॉन्ग्रुएंट आहेत तर मग ते दोन्ही साइडनी काय होतील, दोन अपोजिट साइडला जर ते असतील तर ते कॅन्सल होणार. म्हणजे हा आणि हा कॅन्सल होणार आणि राहणार काय, अँगल एबीसी इज इक्वल टू अँगल डीसीबी. हेन्स प्रूफ. हे प्रूफ झालं. आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं की वरचे जे अँगल आहेत ते पण कॉन्ग्रुएंट असतात. हे बघा, एबीसी आणि डीसीबी कॉन्ग्रुएंट प्रूफ झाले आता. म्हणजे आपण काय प्रूफ केलं की जे वरचे पण अँगल्स आहेत ना ते पण कॉन्ग्रुएंट आहेत, हे प्रूफ केलं. कळलं का? येस मॅम. हो टीचर. आधी काय केलं मी, आधी बेस अँगल घेतले. बेस अँगल कॉन्ग्रुएंट असतात कारण हे आपण आपल्याला प्रूफ करून त्यांनी, ही प्रॉपर्टी आहे आयसोसेल्स ट्रेपेझियमची की त्याचे बेस अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. ही प्रॉपर्टी त्यांनी आपल्याला प्रूफ करून दाखवलेली. त्यामुळे त्या प्रॉपर्टीचा आपण इथे वापर करणार आहोत. म्हणून मी पहिलंच लिहिलं की बीएडी म्हणजे हे बेस अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. हे मी पहिलंच विधान लिहिलं. त्यानंतर मी काय घेतलंय, ज्या दोन इंटेरियर अँगलच्या ज्या सप्लिमेंटरी आहेत किंवा आपण ऍडजसेंट अँगल बोलू शकतो किंवा इंटेरियर अँगल, तर ते सप्लिमेंटरी आहेत. त्या दोन्ही जोड्या मी घेतल्या आणि त्या दोन्ही जोड्यांची राईट हँड साइड इक्वल आहे 180 180. जर दोन समीकरणांची उजवी बाजू सारखी असते तर त्यांची डावी बाजू सुद्धा सारखी असते. त्यामुळे हे 180 180 असल्यामुळे या दोन इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड पण कॉन्ग्रुएंट असतात. त्यामुळे मी याची लेफ्ट हँड साइड घेतली. ही लेफ्ट हँड साइड इक्वल टू ही लेफ्ट हँड साइड, हे इक्वल टू हे, असं दोघांच्या लेफ्ट हँड साइड इक्वल झाला. आता दोघांच्या लेफ्ट हँड साइड इक्वल झाल्यानंतर आपण दोन्ही साइडला जे कॉन्ग्रुएंट पार्ट आहेत, म्हणजे आपण जे 1 मध्ये लिहिलेलं आहे की दोन बेस अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, ते दोन अपोजिट साइडला आलेले आहेत. त्यामुळे अपोजिट साइडतून ते कॅन्सल होतात आणि मग फक्त एबीसी आणि डीसीबी राहतात. सीपी कळलं? येस मॅम. हो टीचर. येस टीचर कळालं. समजलं सगळ्यांना? येस मॅम. हो टीचर. हो मॅम. बरं, मग हे हो सोडून मॅम, जाण्याची समजलं आहे. पूर्ण काय मॅम? एक्सरसाइज ही सॉल्व्ह करा. कारण 3च क्वेश्चन आहेत. 9 किती 5.4 ना, हे 9 5.4 हो सॉल्व्ह ठीक हो करून मॅम. जाण्याचं पूर्ण. ठीक आहे. ओके ओके टीचर. मॅम. गुड बाय, ओके गुड नाईट. मॅम. थँक्यू टीचर. वेलकम. थँक्यू मॅम. गुड नाईट टीचर. थँक्यू. गुड नाईट. बाय.